मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल टॅक्स स्लॅब आलेला आहे. 12 लाख रुपयापर्यंत तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला 1 रुपयासुद्धा टॅक्स भरावा लागणार नाही. पण हे असताना देखील सुद्धा 4 ते 8 लाख रुपयापर्यंत जर तुमचं उत्पन्न झालं तर तुम्हाला 5% टॅक्स हा भरायचाच आहे. पण मग हे कसं काय भरायचं आहे? जर तुम्ही म्हणता की मला 12 लाखापर्यंत टॅक्स फ्री आहे, तर मग 4 ते 8 लाख रुपयावर 5% टॅक्स आणि 8 ते 12 लाखावर 10% टॅक्स हा कसला नियम आहे? तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तसंच जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर इंडियन न्यूज अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशी माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील आणि तुम्ही ह्यासोबत महत्त्वाचे अपडेटेड राहाल. तर नेमकं काय झालेलं आहे ते समजूयात. अर्थसंकल्पात सरकारने मध्यमवर्गीयांसाठी 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाला करमुक्त केले. असे असूनही सरकारने जाहीर केलेल्या नवीन कर स्लॅबमध्ये 4 ते 8 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कर लावण्यात आलेला आहे. नेमकं कसं? तर मोदी सरकारने अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना सर्वात मोठा दिलासा दिला आहे. नवीन कर प्रणाली अंतर्गत 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाला करमुक्त करण्याची घोषणा केलेली आहे. यामध्ये वैयक्तिक करदात्यांना 75,000 रुपयांचं स्टँडर्ड डिडक्शन लाभाचंही मिळेल. अशा प्रकारे तुमच्या 12.75 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्न करमुक्त होईल. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली असेल तर एक गोष्ट कदाचित तुमच्या डोक्यावरून गेली असेल. अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर टॅक्स स्लॅबमध्ये 4 ते 8 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कर लावण्यात आलेला आहे. याचा अर्थ अनेकांना समजलेलं नाही. उदाहरण समजून घेऊ. या गोंधळाचं उत्तर आयकर कायदा च्या कलममध्ये दिलेले आहे. हा कलम कोणता आहे? तो 1961 चा कलम आणि 87A मध्ये दिलेला आहे. नेमकं काय आहे? सरकार वेगवेगळ्या उत्पन्न गटानुसार सामान्य माणसाची कराची गणना करतं, बरोबर. पण प्रत्यक्षात तुमच्याकडून कर वसुली केली जात नाही. याला टॅक्स रिबेट म्हणतात. याचा फायदा तुम्हाला नवीन कर प्रणालीमध्ये तसेच जुन्या कर प्रणालीमध्येही मिळेल. जुन्या कर प्रणालीमध्ये सवलतीचा लाभ म्हणजे काय? तर देशातील जुन्या प्रणालीत अजून संपलेली नाही. या नियमांची तुमचे 2.5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. परंतु 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर सरकार तुमच्याकडून कोणताही कर आकारत नाही. तर या प्रणालीमध्ये तुमचं 2.5 लाख ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 12,500 रुपये कर भरावा लागतो. कलम 87A अन्वये सरकार तुमच्याकडून ही सवलत वसूल करत नाही. अशा प्रकारे तुमचा करमुक्त उत्पन्न 5 लाख रुपये होतं. नवीन कर प्रणालीमध्ये आणि कर स्लॅबची गणना कशी आहे? तर नवीन कर प्रणालीमध्ये सरकार आयकर सवलतीच्या लाभांची व्याप्ती वाढवलेली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये सरकारने नवीन कर प्रणालीमध्ये 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर करमुक्त बजेटमध्ये स्लॅब बदललेले होते. यामध्ये देखील स्टँडर्ड डिडक्शन 7.75 लाखांपर्यंत उत्पन्नाचं करमुक्त आहे. आता ही मर्यादा वाढवून 12.75 लाख रुपयांपर्यंत केली आहे. वास्तविक तुम्ही 12 लाख रुपयांचं उत्पन्न जर जातच तुमचा स्लॅब ब्रॅकेट बदलतो. अशा प्रकारे तुमची करगणना त्याच्या ब्रॅकेटनुसार केली जाते. समजा तुमचे उत्पन्न 4 लाख रुपये असेल तर सरकार तुमच्या कोणताही कर लावणार नाही. पण तुम्ही 4 लाखांपेक्षा 1 रुपयाही जास्त कमवला, तुम्ही 5% कराच्या कक्षेत याल. या बजेटमध्ये 4 लाख रुपयांवर 5% दराने तुमचा कमाल 20,000 रुपये येईल. पण रिबेटमुळे तुम्हाला हा कर भरावा लागणार नाही. रिबेट म्हणजे सरकारने दिलेलं आर्थिक सवलत. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली व अजूनही जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर तुम्ही खाली कमेंटच्या मार्फत आम्हाला विचारू शकता की नेमकं काय, किंवा हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्णपणे पाहिला असेल तर परत एकदा तुम्ही हा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला समजल्याला सोपं पडेल की खरोखर करमुक्ती झालेली आहे की हे 12 लाख रुपयांपर्यंत करमुक्ती आहे. असं सांगून तुमच्याकडनं 4 ते 8 लाख रुपयांना 5% आणि 8 ते 12 लाखावरनं 10% टॅक्स वसूलला जाणार आहे किंवा नाही, याबद्दल संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा, नीट बघा, मग तुम्हाला समजेल की नेमकं प्रकरण काय आहे. अशाच माहितीसाठी आमचं हे जे चॅनल आहे इंडिया न्यूज अपडेट, याला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील.